सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सर्वांसाठी घर या राज्य शासनाच्या योजनेअंतर्गत शहर व ग्रामीण भागातील अतिक्रमित झोपडपट्टी धारकांना ते ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी त्यांना आपल्या मालकीची घरे व्हावीत यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी प्रांताधिकारी, मुख्याधिकारी, सचिव यांची समिती नियुक्त करण्यात आलेली आहे। समितीचे अध्यक्ष प्रमोद हिले यांनी शासन निर्णयाच्या अनुषंगाने चाळीसगाव नगरपालिकेकडे वेळोवेळी अनुपालन अहवाल मागितलेला आहे, मात्र चाळीसगाव नगरपालिकेने सदरचा अहवाल आजपर्यंत दिलेला नाहीये। समितीचे अध्यक्ष प्रांताधिकारी यांच्या पत्रानं अक्षरशः केराची टोपली दाखवली आहे असा आरोप शहर विकास आघाडीचे नगरसेवक घृष्णेश्वर पाटील आणि नगरपालिकातील गटनेते दीपक शासन निर्णयाची अंमलबजावणी चाळीसगाव नगरपालिकाकडून होत नसल्याने शहरातील झोपडपट्टी धारकांना शासन निर्णयापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे असेही घृष्णेश्वर पाटील, दीपक पाटील यांनी म्हटलंय। भूमिगत गटारीच्या कामासंदर्भात पत्रकार परिषदेमध्ये दीपक पाटील व घृष्णेश्वर पाटील यांनी महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले व या कामाच्या अनुषंगाने होत असलेल्या गैरप्रकाराची माहिती देताना राज्य शासनाच्या बांधकाम विभागाची व रेल्वे शासनाची सदरच्या बांधकामाच्या अनुषंगाने परवानगी देखील घेतली नसल्याचं आणि या कामातील ठेकेदाराचा भ्रष्टाचार लपविण्याचा प्रयत्न बांधकाम अभियंता देवेंद्र शिंदे करत असल्याचा आरोपही दीपक पाटील व घृष्णेश्वर पाटील यांनी केलाय आणि लोकप्रतिनिधींवर धावून जाण्याच्या आरेरावी करण्याचा तर शिंदे यांच्या कृत्याच्या अनुषंगाने आम्ही जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे तक्रार केली असल्याचंही त्यांनी सांगितलंय आणि जर केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही धरणे आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिलाय। पत्रकार परिषदेला नगरसेवक अभिषेक देशमुख, सूर्यकांत ठाकूर, इम्रान शेख, सौ विजय पवार, सौ स्वाती राखुंडे यांचे पती राकेश राखुंडे, माजी नगरसेवक शेखर देशमुख उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी सोजिलाल हडपे, चाळीसगाव।